आता पाहूया मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 21, शिवसेना शिंदे गटाला 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपद मिळणार। पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। अखेर महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती। बहुतेक 14 तारखेला बहुतेक 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 21 मंत्रिपद मिळणार। शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 13 तर अजितदादा गटाला 9 मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजपच्या हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। गृह आणि अर्थ भाजपकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलवर अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादांचा गटही आग्रही। भाजपमधील कोणाला मंत्री बनवायचं याची यादी शॉर्टलिस्ट। मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नाही। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, लवकरच सांगणार, फडणवीसांचं वक्तव्य। माननीय आमचे नड्डाजी, अमित भाई आणि BL संतोषजी यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा देखील केली। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवू। फॉर्म्युला वगैरे सगळा ठरलाय, तुम्हाला कळेल। महायुतीचे 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। भाजपचे 17, शिंदेचे 10, अजित पवारांचे 7 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडूनच अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध असल्याची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीत आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू। ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेंसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती।